फायनली आज मिशोचं पार्सल रिसीव्ह झालं. कोणतं ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतेच. पण आज आमच्याकडे लास्ट संडे होता, जिथे आम्हाला नॉनव्हेज खायला मिळणार होतं. कारण सोमवारपासून नवरात्री सुरू होतीये, त्यामुळे आमच्या घरात पुढचे 11 दिवस काय नॉनव्हेज बनणार नव्हतं. त्यामुळे आम्ही सकाळी छान एक टोस्टचा प्लॅन केला. आता हे एक टोस्ट जेवढे बनवायला इझी आहेत ना, तेवढेच खायला खूप जास्त टेस्टी लागतात. बिकॉज यात कोणत्याही प्रकारचे एक्सटर्नल मसाले ॲड करावे लागत नाहीत. घरच्या सिंपल मसाल्याने आणि विदाऊट ऑइलने हे खूप जास्त टेस्टी होतात. छान एक टोस्टचा नाश्ता केला आणि त्यानंतर जवळच्याच होलसेल मार्केटला गेलो, जिथे आम्हाला मंडईची शॉपिंग करायची होती आणि तिथे प्रचंड गर्दी होती. त्यामुळे लगेच टेम्पो आल्यानंतर आम्ही भाजीची खरेदी केली, हवे ते फ्रुट्स घेतले आणि लगेचच आम्ही मच्छी मार्केटला गेलो. मी मुंबईला असताना प्रचंड मच्छीची शॉपिंग करायची, पण इथं कम्पॅरेटिव्हली कमी होते आणि कम्पॅरेटिव्हली इथे मार्केट पण कमी आहेत आणि व्हरायटी पण कमी आहेत. बट असो, मला हवी ती मच्छी घेतली आणि आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मी लगेचच मच्छीचा स्वयंपाक बनवायला घेतला, कारण इतर स्वयंपाकापेक्षा मच्छीच्या स्वयंपाकाला जरा जास्तच वेळ लागतो. मच्छीचा स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही छान जेवण केलं आणि झोप पण काढली आणि उठल्यानंतर चहा घेतला. ॲक्च्युली आम्हाला चहा घ्यायचा नव्हता, पण आज संडे होता, सो आम्ही घेतला. चहा घेत होतो तोपर्यंतच माझं मिशोचं पार्सल रिसीव्ह झालं होतं. यामध्ये मी गाईज फ्रीजसाठी काही स्टोरेज कंटेनर मागवले होते. बिकॉज फ्रीज क्लीन केला ना, तो एकच दिवस छान दिसतो आणि नंतर मेसी दिसायला लागतो. पण ह्याची व्हरायटी मला एवढी काही खास वाटली नाही. त्यामुळे मी हस्बंड बरोबर डिस्कस करत होते हे पार्सल ठेवायचं की नाही ते. बघू आता त्या कंटेनरचं काय करायचं ते. पण तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.